नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. आपण समोर येणारी कंबाईन ग्रुप बी ची जी परीक्षा आहे ती आपली 2026 ची परीक्षा 14 जूनला होणार आहे. त्याबद्दल जे काही आतापर्यंत आयोगाचे PYQ आलेले आहेत, जे काही क्वेश्चन पेपर झालेले त्याच्यामध्ये जे सगळे क्वेश्चन आहेत दिसतात आपल्याला सगळे भूगोलावरचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल असो, भारताचा भूगोल असो, ते सगळे क्वेश्चनचे PYQ आणि अनालिसिस आपण या ठिकाणी घेणार आहोत. जेणेकरून साधारणतः लक्षात घ्या, हे अनालिसिस केल्यानंतर, हे व्हिडिओ लेक्चर केल्यानंतर साधारणतः तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तुमचे परीक्षेमध्ये मार्क वाढण्यामध्ये याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये साधारणतः जो पेपर पाहिलेला आपण दिसतोय आपल्याला तो कंबाईन ग्रुप बीचा दिसतोय, तो 2018चा दिसतोय. ठीक आहे, याच्यामध्ये पहिला प्रश्न दिसतोय, लक्षात घ्या काय म्हणता. एकदम सोपा प्रश्न विचारलेला, महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलावरचा प्रश्न मित्रांनो. हा काय म्हणता याच्यामध्ये, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे असं म्हणता याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये म्हणता पहिला जो ऑप्शन दिसतोय त्याच्यामध्ये सांगितलेलं हे लक्षात घ्या काय म्हणताय. लक्षात घ्या की 200.60 लाख हेक्टर इतकं दिसते. हे आपण अशाच पद्धतीचा प्रश्न जो आहे नेमका हा सेम महाराष्ट्राच्या क्षेत्रफळावरचा प्रश्न हा काल सुद्धा आलेला होता. त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं होतं काय दिसतंय, 2017च्या पेपरमध्ये सुद्धा होतं. त्याचं दिसतं आपल्याला काय 3,07,713 इतकं काय दिसतंय महाराष्ट्राचं हे क्षेत्रफळ दिसतंय स्क्वेअर किलोमीटर मध्ये. ठीक आहे, पण या ठिकाणी हे हेक्टर मध्ये दिलं, हे हेक्टर मध्ये नव्हतं द्यायला पाहिजे, हे ते द्यायला पाहिजे होतं काय, तर लक्षात घ्या आपल्याला हे स्क्वेअर किलोमीटर मध्ये द्यायला पाहिजे होतं, असं हे बरोबर आलं असतं नेमकं. ठीक आहे, तो साधारणतः लक्षात घ्या भारताच्या क्षेत्रफळासाठी साधारणतः आपल्याला दिसतंय किती, तर हे 9.36% इतका भूभाग व्यापताना दिसतंय आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने जेव्हा साधारणतः इथे मिळतं जुळतं कुठे दिसतंय, तर लक्षात घ्या आपल्याला दिसतंय ते पर्याय क्रमांक 3 मध्ये या पद्धतीने दिसतंय. तर लक्षात घ्या जो पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर दिसतंय आपल्याला पर्याय क्रमांक 3 असं दिसतंय. ठीक आहे, यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल लक्षात घ्या काय म्हणतात. लक्षात घ्या पुढे, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन जो केरळ मधला भाग दिसतो आपल्याला कोचीनचा, ठीक आहे ना, याच्यामधलं अंतर रिकामी जागा किलोमीटरने कमी झालेली असं सांगता येईल. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात घ्या ऑप्शन दिलेले काय, तर लक्षात घ्या पहिल्या नंबरवर दिलेला काय 513. तर हेच याचं काय दिसतं मित्रांनो आपल्याला उत्तर दिसतं. ठीक आहे, म्हणजे मुंबई आणि कोचीन याच्यामधलं जे काही पहिल्यांदा अंतर होतं हे 513 किलोमीटरने आता कमी झालेलं दिसतंय. कधी हे नेमकं, तर मग जेव्हा कोकण रेल्वेची निर्मिती झालेली दिसते, कोकण रेल्वे मार्ग हा प्रकल्प पूर्ण झालेला दिसतोय साधारणतः तेव्हापासून. मग आपल्याला दिसतं साधारणतः लक्षात घ्या 1990 मध्ये कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना झालेली दिसते. आणि कोकण रेल्वे जो रूट आहे तो कोकण रेल्वेचा तो साधारणतः तो आपल्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये रोहा या ठिकाणापासून, जिल्हा दिसतो आपल्याला कोणता, रायगड जिल्ह्यामध्ये रोहा या ठिकाणापासून साधारणतः लक्षात घ्या आपल्या दक्षिणेकडे मंगलोर पर्यंत पसरलेला येतो. मंगलोर पर्यंत पसरलेलं दिसतंय. हे मंगलोर हे ठिकाण दिसतंय आपल्याला कुठं, तर हे कर्नाटकमध्ये. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या रोह्यापासून तर मंगलोर पर्यंत जेव्हा कोकण रेल्वे ही पसरलेली दिसते साधारणतः हा रूट दिसतोय आपल्याला तो इतका, हा या दरम्यान तो दिसतो आपल्याला साधारणतः तो 843 किलोमीटर इतका. ठीक आहे, हा जो संपूर्ण लांबीचा रेल्वे मार्ग दिसतो तो 843 किलोमीटर इतका लांबीचा दिसतो. आणि याच्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर 381 किलोमीटर हा आपल्याला कुठे दिसतोय, तो महाराष्ट्रामध्ये दिसतोय मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीनं कोकण रेल्वे दिसते आपल्याला. ठीक आहे, या कोकण रेल्वेमध्ये साधारणतः वेगवेगळ्या राज्याची भागीदारी आपल्याला दिसते. ठीक आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकार असेल तर केंद्र सरकारने 51% भागीदारी दिलेली दिसते. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राची 22% भागीदारी आहे, कर्नाटकची 15% भागीदारी आहे, त्यानंतर गोवा आणि केरळची साधारणतः 6% भागीदारी आपल्याला दिसते मित्रांनो. ठीक आहे, एक अचाच प्रश्न दिसतो आपल्याला साधारणतः काय, तर कोकण रेल्वे जो मार्ग आहे आपला, हा रूट आहे तो कोणत्या कोणत्या राज्यातून जातो असा साधारण प्रश्न दिसतो. ठीक आहे, बऱ्याचदा विद्यार्थी अशी चूक करतात की जी भागीदारी राज्य बोललो आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे आणि केरळ आहे. ठीक आहे, याच्यामध्ये विद्यार्थी काय करतात, त्याच्यामध्ये केरळ हे राज्य सुद्धा काय करतात की त्याच्यामध्ये कोकण रेल्वे जाते असं सांगितलं. पण आपण काय सांगतो लक्षात घ्या, पहिलाच सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये रोहा या ठिकाणापासून तर कुठपर्यंत दिसते आपल्याला, तो मंगलोर पर्यंत हा कोकण रेल्वे पसरलेला दिसते साधारणतः. ठीक आहे, कर्नाटकमध्ये, म्हणजे तो केरळमध्ये गेला का नाही गेला. ठीक आहे ना, म्हणजे कोकण रेल्वे जर जात असेल तर फक्त 3 राज्यातून जाताना दिसते, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये जाताना दिसते. या 3 राज्यांमध्ये कोकण रेल्वे आहे. त्याच्या भागीदारी करणाऱ्या राज्यामध्ये आपल्याला पुन्हा एक राज्य दिसते, कोणतं, तर ते केरळ हे राज्य दिसते. इथे ही चूक होऊन जाते, कन्फ्युजन होऊन जाते मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने याचं उत्तर दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 513 इतकं साधारणतः अंतर हे कमी झालेलं दिसतं. ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रश्न दिसतो आपल्याला. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं की खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी खोऱ्याचा भाग नाही असं विचारलेलं. ठीक आहे ना, गोदावरी खोऱ्याचा भाग नाही असं विचारलेलं. ठीक आहे, याच्यामध्ये दिसतं आपल्याला पहिली नदी दिलेली ही तेरणा,
तेरणा नदी लक्षात घ्या, गोदावरीची एक उपनदी आहे, तिचं नाव मांजरा, ठीक आहे ना. गोदावरीची उपनदी मांजरा, या मांजराची उपनदी, या मांजराची उपनदी दिसते आपल्याला तेरणा दिसत आहे, म्हणजे तेरणा ही गोदावरी खोऱ्याचा भाग आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर पुढची नदी दिसते आपल्याला, कोण दिसते तर प्रवरा. तर प्रवरा सुद्धा ही नदी आपल्याला गोदावरीचा भाग दिसत आहे, गोदावरी खोऱ्याचा भाग दिसत आहे. त्यानंतर पुढे दिसतं आपल्याला काय दिसतं तर मांजरा. ही जी बोललो इथेच सांगितलेलं आपण या ठिकाणी सुद्धा काय बोलताय की मांजरा ही नदी आपल्याला गोदावरी खोऱ्याचा भाग आहे, तिची उपनदी आहे महत्वाची ही, ठीक आहे. पण त्यानंतर दिसतं काय दिसतं आपल्याला भातसा, ठीक आहे ना. भातसा ही जी नदी दिसते मित्रांनो, ही कोकणातील नदी, ही नदी दिसते आपल्याला कुठली, ही कोकणातील नदी दिसते, ठीक आहे. कोकणामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं लक्षात घ्या, ही नदी दिसते आपल्याला, त्यामुळे लक्षात घ्या की ही गोदावरी खोऱ्याचा भाग नाही आहे, गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही आहे. या पद्धतीने आपल्याला उत्तर येताना दिसतं, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येताना दिसतं, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आपल्याला दिसत आहे. चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हणतं लक्षात घ्या, गुजरात राज्यातील प्रमुख बंदरे आहेत म्हणताय, ठीक आहे ना, पुढले, ठीक आहे. आता लक्षात घ्या काय म्हणताय याच्यामध्ये, कांडला, कांडला हे गुजरात राज्यामधलं काय दिसतं आपल्याला मित्रांनो, हे प्रमुख बंदर दिसत आहे. त्या बंदराचं नाव दीनदयाल बंदर असं सुद्धा आहे. बंदराचं नाव आपल्याला दिसत आहे दीनदयाल बंदर हे सुद्धा दिसत आहे, ठीक आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर दिसत आहे येताना दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 येताना दिसत आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न लक्षात घ्या, सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. सोपा प्रश्न आहे, याच्यावर पुन्हा प्रश्न येऊ शकतो कदाचित. काय म्हणताय की एक मिनिट, वेट हा, काय म्हणताय, जागतिक वारसा शिल्पस्थानात रिकामी जागा या लेणीची नोंद केलेली आहे असं म्हणतात, ठीक आहे ना. म्हणजे इथे जे पुढे लेण्या दिलेल्या आपल्याला, अजिंठा लेणी आहे, कार्ले लेणी आहे, त्याच्यानंतर पितळखोरा आहे, बेडसा लेणी आहे, याच्यामधली कोणती लेणी ही जागतिक वारसा स्थळामध्ये ऍड आहे असं साधारणतः प्रश्न आहे याच्यामध्ये, ठीक आहे ना. आता महाराष्ट्रामधल्या 3 लेण्या आहेत, ज्याच्यामध्ये एक अजिंठा लेणी येताना दिसते आपल्याला, अजिंठा लेणी येताना दिसते. त्यानंतर दुसरी येताना दिसते आपल्याला वेरूळ लेणी येताना दिसते, आणि त्यानंतर पुन्हा एलिफंटा ही लेणी येताना दिसते. साधारणतः लक्षात घ्या, या 3 लेण्यांचा समावेश महाराष्ट्रामध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये होताना दिसतं, ठीक आहे. मग याच्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर अजिंठा, वेरूळ आणि लेणी, सॉरी एलिफंटा याच्यामध्ये एक येताना दिसते आपल्याला, कोण येताना दिसते तर ती अजिंठा लेणी, ठीक आहे. या अजिंठा लेणीला 1983 मध्ये, अजिंठा लेणीला 1983 मध्ये, 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे, ठीक आहे. किंवा तो 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर एकूण 7 जागतिक वारसा स्थळांची यादी आपल्याला दिसते, ठीक आहे. ज्याच्यामध्ये साधारणतः 3 लेण्या जे बघतो आपण या ठिकाणी येताना दिसत आहे, त्याच्यामध्ये अजिंठा लेणी आहे, त्यानंतर पुन्हा दिसते आपल्याला वेरूळ लेणी दिसत आहे, एलिफंटा लेणी दिसत आहे, त्यानंतर पश्चिम घाटाचा सुद्धा समावेश होतो, हे 4 झाले. त्यानंतर पुन्हा दिसते आपल्याला CSMT रेल्वे स्थानक, याचा सुद्धा समावेश होताना दिसत आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा दिसते काय तर लक्षात घ्या की विक्टोरिया गॅलरी जी आहे मुंबईची, याच्यामध्ये सुद्धा 6वं एक जागतिक वारसा स्थळ आहे महाराष्ट्रामधलं ते. आणि एक सर्वात शेवटचं म्हणजे महत्वाचं, आता जे 2025 मध्ये जागतिक स्तरांचा वारसा स्थळाचा दर्जा मिळाला ते म्हणजे शिवरायांचे 12 किल्ले, असे हे टोटल 7 जागतिक वारसा स्थळे. एकूण किती बोललो मी, 7. एकूण साधारणतः 7 जागतिक वारसा स्थळे मित्रांनो आपल्याला हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. मग भारतामध्ये किती आहे तर भारतामध्ये त्यांची संख्या साधारणतः दिसते आपल्याला, किती दिसते तर ही इंडियामध्ये आपल्या 44 इतकी दिसतात, ठीक आहे. असं या प्रश्नाचं उत्तर येताना दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 येताना दिसतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न, ठीक आहे. याच्यामध्ये काय विचारता लक्षात घ्या, खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन हे जास्त आहे असं म्हणतात, ठीक आहे. साधारणतः लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातचा जेव्हा विचार करतो आपण, ठीक आहे ना, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, गुजरातचा, थोडक्यात इथला जो खडक जो दिसतोय, इथली जी जमीन बनलेली दिसते, इथल्या खडक दिसते, साधारणतः हा थोडा मऊ प्रकारचा आहे, ठीक आहे ना. मऊ प्रकारचा असल्यामुळे साधारणतः लक्षात घ्या या ठिकाणी कालवे सिंचन असेल किंवा मग कूपनलिकांद्वारे जलसिंचन असेल, यांचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. पण जर कदाचित आपण आंध्र प्रदेशाबद्दल जर विचार करतो म्हटलं तर इथली जमीन, इथला खडक साधारणतः आपल्याला कठीण प्रकारचं दिसते. त्या ठिकाणी कूपनलिका म्हणजे बोरवेल्स आपल्या आणि कालव्यांद्वारे जलसिंचन होणारे जे आहे त्यांचं प्रमाण साधारणतः आपल्याला या ठिकाणी कमी दिसतं, ठीक आहे. म्हणून या ठिकाणी जनरली जर पाहायचं म्हटलं तर तलावांद्वारे जलसिंचनाचं प्रमाण आपल्याला हे आंध्र प्रदेशमध्ये जास्तीत जास्त दिसतं, ठीक आहे. अशा पद्धतीने 6व्या प्रश्नाचं उत्तर येताना दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे येताना दिसतं, ठीक आहे. त्यानंतर पुढे आदिवासी जमातीबद्दल, महाराष्ट्रातल्या आदिवासी जमातीबद्दलचा प्रश्न आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतो, ठीक आहे ना. 2017च्या एक्झाम मध्ये सुद्धा याच्यामध्ये प्रश्न होता मित्रांनो, ठीक आहे. आता काय म्हणता लक्षात घ्या, याच्यामध्ये काय आदिवासी जमाती या ठिकाणी दिलेली आहे, ठीक आहे. काय म्हणताय,
गोमित, पारधी व भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात असं म्हणताय. ठीक आहे. आता हे जनरली आपल्याला इतकं परफेक्टली माहित नसू शकते कदाचित, पण एक साधारणतः जर विचार करतो म्हटलं तर आपण आपल्याला एक माहित आहे की याच्यामधली भिल्ल ही आदिवासी जमात आहे. भिल्ल ही आदिवासी जमात आहे ही आपल्याला दिसते कुठे दिसते आपल्याला ही खानदेश मध्ये दिसते. कुठे दिसते आपल्याला ती खानदेशच्या भागामध्ये दिसते. आता खानदेशच्या भागामध्ये साधारणतः 3 जिल्हे येताना दिसते ज्याच्यामध्ये नंदुरबार आहे, धुळे आणि जळगाव आहे. ठीक आहे. मग या जिल्ह्यामधले कोणते जिल्हे याच्यामध्ये इथे दिसते ऑप्शन मध्ये. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये नंदुरबार आहे का नाही दिसतं. ठीक आहे. जळगाव सुद्धा नाही. मग दिसतंय कोण दिसतंय मित्रांनो आपल्याला तिथे आपल्याला दिसतंय धुळे हा जिल्हा दिसतोय. ठीक आहे. म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याला काय तर गोमित, पारधी आणि भिल्ल या जाती दिसतात साधारणतः, या आदिवासी जमाती साधारणतः आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीनं हा जो प्रश्न दिसत आहे 7वा प्रश्न याचं उत्तर दिसत आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढे पुढे दिसतंय आपल्याला मित्रांनो 8वा प्रश्न. ठीक आहे. या 8व्या प्रश्नाबद्दल काय विचारलेलं पुन्हा लक्षात घ्या. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या पहिला जो प्रश्न होता अगोदरचा त्याच्यामध्ये आदिवासी जमातीबद्दल विचारलेलं होतं. ठीक आहे. आता काय लक्षात घ्या इथे काय विचारलेलं आहे अनुसूचित जातीबद्दल विचारलेलं. ठीक आहे ना. आता काय म्हणतं लक्षात घ्या अनुसूचित जातींची लोकसंख्या ही महाराष्ट्रात रिकामी जागा जिल्ह्यात सर्वाधिक आढळते असं म्हणतात याच्यामध्ये. ठीक आहे. आता ज्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींची म्हणजे एससी शेड्यूल कास्ट, ठीक आहे ना, एससी ची लोकसंख्या ही सर्वात जास्त आढळते तर जिल्हा म्हणजे कोणता तो आपला पुणे जिल्हा. ठीक आहे ना. या पद्धतीनं 8व्या प्रश्नाचं उत्तर येताना दिसतं मित्रांनो आपल्याला ते पर्याय क्रमांक 3 हे येताना दिसतं. ठीक आहे. पुढे पुढे दिसतं आपल्याला 9वा प्रश्न आणि 9व्या प्रश्नामध्ये साधारणतः लक्षात घ्या काय विचारलेलं आपल्या भारताच्या उद्योगावरचा साधारणतः प्रश्न दिसतोय. ठीक आहे. तो साधारणतः इकॉनॉमीमध्ये सुद्धा बऱ्याचदा विचारला जाते की तो प्रश्न दिसतो आपल्याला पंचवार्षिक योजनेबद्दलचा दिसतोय. ठीक आहे. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हाची असं साधारणतः विचारलेलं याच्यामध्ये. जी पहिली पंचवार्षिक योजना झालेली होती ती झालेली होती आपली ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये. ठीक आहे. तेव्हा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतापुढे एक सर्वात मोठी चॅलेंजिंग कंडिशन साधारणतः जी होती ती होती की अन्नधान्य कशा पद्धतीने भारताला मिळणार. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये इतकी साधारणतः लोकसंख्या दिसतात तर मोठ्या प्रमाणात त्याला अन्नधान्य कशा पद्धतीने पुरवठा होऊ शकते. त्यामुळे साधारणतः लक्षात घ्या ही जी पहिली पंचवार्षिक योजना झाली होती ती 1951 ते 1956 दरम्यान झालेली होती. 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 दरम्यान साधारणतः आपल्याला ही पंचवार्षिक योजना दिसते ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त कृषी या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भर दिला गेला होता. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये पुन्हा एक क्षेत्र दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा दिसतात कोणतं तर ऊर्जा. ठीक आहे ना. अशा 2 क्षेत्रावर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर दिला गेलेला होता. ठीक आहे ना. अशा पद्धतीने पहिली पंचवार्षिक योजना जी दिसते आपल्याला काय 1951 ते 1956 काळात झालेली दिसते आपल्याला पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर दिसतं आपल्याला. ठीक आहे. पुढे 10वा प्रश्न. या 10व्या प्रश्नाबद्दल काय विचारलं एकदम सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे ना. काय म्हणता लक्षात घ्या. काय म्हणताय महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता याचं उत्तर आपल्याला सगळ्याला माहित आहे की सह्याद्री हा महाराष्ट्रामधला प्रमुख जलविभाजक आहे. या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आपल्याला माहित आहे की जास्तीत जास्त पाऊस पडताना दिसतात. जे पावसाचं प्रमाण साधारणतः दिसतं आपल्याला ते 350 सेंटीमीटर पेक्षा जास्त वार्षिक पाऊस सरासरी इथे पडताना दिसतं. ठीक आहे. या घाटमाथ्यावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा साधारणतः काही पावसाचं पाणी हे आपल्याला पूर्वेकडे वाहताना दिसतंय पठारावर आणि काही पावसाचं पाणी साधारणतः काही पाण्याचे प्रवाह आपल्याला पश्चिमेकडे कोकणामध्ये वाहताना दिसत आहे. अशा पद्धतीने याचे 2 महत्वाचे पार्ट पडताना दिसत आहे. काय तर लक्षात घ्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पठारावरील नद्या आणि पुन्हा काय तर मग कोकणामधील नद्या ज्या पश्चिमेकडे वाहत आहे. ठीक आहे ना. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या महाराष्ट्रामधला महत्वाचा जलविभाजक माहिती आहे आपल्याला कोणता तर तो आपला सह्याद्री. तसंच जर कदाचित भारतामधला जर विचारला आपल्याला भारतामधला महत्वाचा जलविभाजक कोण तर भारतामधला दिसतंय आपल्याला कोण दिसतंय तो विंध्य पर्वत. भारतामधला दिसतोय आपल्याला भारतामधला महत्वाचा जलविभाजक दिसतोय आपल्याला विंध्य पर्वत. ठीक आहे. हे प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात असू शकते. ठीक आहे. पुढे 11वा प्रश्न आहे. एकदा पुन्हा सांगतो मी की 2018चा कंबाईन ग्रुप बी चा पेपर आपण बघतो. ठीक आहे ना. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा तेव्हाच्या काळामध्ये 2018 मध्ये साधारणतः 15 प्रश्न त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. आत्ताची साधारणतः 2023 पासून जर सिच्युएशन पॅटर्न जर पाहायचं म्हटलं त्याच्यामध्ये फक्त भूगोलावर 10 प्रश्न दिसतात. ठीक आहे. त्याच्या अगोदर 15 प्रश्न आपल्याला दिसतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हणता लक्षात घ्या
महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी रिकामी जागा या नावाने ओळखली जाते असा प्रश्न दिसतोय. ठीक आहे ना, म्हणजे महाराष्ट्रामधली पहिली अणुभट्टी कोणती नेमकी. ठीक आहे ना, भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर जे आहे, ठीक आहे, भाभा भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर, ज्याची स्थापना 1954 मध्ये झालेली दिसते. ठीक आहे, याची स्थापना 1954 मध्ये झालेली दिसते. या भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर मधली पहिली आणि महाराष्ट्रामधली पहिली जी साधारणतः आपल्याला दिसते अणुभट्टी ही दिसते आपल्याला कोणती, तर ती अप्सरा. ठीक आहे, ज्याची स्थापना जी सुरू केली होती 4 ऑगस्ट 1956 साली. 4 ऑगस्ट 1956 साली ही जी अप्सरा नावाची अणुभट्टी होती ती साधारणतः दिसते आपल्याला कोणाच्या सहकार्याने सुरू करण्यात आली होती. ती सुरू करण्यात आली होती ब्रिटनच्या सहकार्याने. कोणाच्या सहकार्याने, तर ते ब्रिटनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले दिसते. ठीक आहे, अशा पद्धतीने 11व्या प्रश्नाचं उत्तर येताना दिसतं मित्रांनो आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे येताना दिसतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला जोड्या लावासाठी प्रश्न आहे. पुढचा प्रश्न हा जोड्या लावासाठी दिसतोय. याच्यामध्ये काय म्हणतात लक्षात घ्या. जोड्या लावा एका बाजूला दिलेल्या एका ब्लॉकमध्ये जिल्हे दिलेले, दुसऱ्यामध्ये दिलेले दिसते साधारणतः आपल्याला तालुके दिसतात, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुकाचा सरळ साधा प्रश्न दिसतोय याच्यामध्ये. ठीक आहे, काय म्हणताय नांदेड जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी साधारणतः या 4 पैकी कोणता तालुका आपल्याला दिसतोय, तर त्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला नांदेडमध्ये भोकर दिसतंय. नांदेडमध्ये आपल्याला भोकर दिसतंय. आणि त्यानंतर साधारणतः जर पुढे पाहायचं म्हटलं तर दिसतंय आपल्याला काय दिसतंय, बी मध्ये दिसतंय आपल्याला जालना. ठीक आहे, जालना मधला तालुका दिसतोय आपल्याला कोणता दिसतोय, तर तो आपल्याला भोकरदन दिसतोय. ठीक आहे, पुढे दिसतंय सी मध्ये दिसतंय आपल्याला बुलढाणा जिल्हा दिलेला आहे. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यामधला तालुका दिसतोय आपल्याला मित्रांनो संग्रामपूर असा दिसतंय. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पुन्हा दिसतंय काय, तर यवतमाळ जिल्हा दिसतंय. डी मध्ये दिलेला यवतमाळ जिल्हा. या यवतमाळ जिल्ह्यामधला तालुका दिसतोय आपल्याला मित्रांनो हा उमरखेड असा तालुका दिसतोय. ठीक आहे, म्हणजे नांदेडसाठी भोकर, जालन्यासाठी भोकरदन, बुलढाणासाठी संग्रामपूर आणि यवतमाळसाठी काय तर मग पुन्हा उमरखेड. ठीक आहे ना, अशा पद्धतीने साधारणतः हे जोड्या लावताना दिसतं आपल्याला काय 1, 2, 4 आणि 3. ठीक आहे, आता 1, 2, 4 आणि 3 साधारणतः कुठे दिसतं आपल्याला, हे कुठे दिसतं तर हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं. ठीक आहे, 1, 2, 4 आणि 3 अशा पद्धतीने ज्या जोड्या लागल्या दिसतात हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे काय तर 12व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिसतं पर्याय क्रमांक 4 दिसतं. पुढचा प्रश्न काय म्हणता लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात दिसतात. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जर विचार करतो म्हटलं साधारणतः लक्षात घ्या विदर्भामध्ये डोलोमाइट जो आहे तो आपल्याला तो विदर्भामध्ये आढळताना दिसतो, आणि पुन्हा दिसतो आपल्याला तो कोकणामध्ये आढळताना दिसतो. ठीक आहे, आता विदर्भामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर याच्यामध्ये जिल्हे कोणते तर जिल्हे येताना दिसतात आपल्याला यवतमाळ येताना दिसतात. ठीक आहे, यवतमाळ. त्यानंतर नागपूर, आणि पुन्हा तिसरा जिल्हा येताना दिसतो विदर्भामधला तो चंद्रपूर हा जिल्हा येताना दिसतो. ठीक आहे, त्यानंतर कोकणामधला एक जिल्हा येताना दिसतो याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा. कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा येताना दिसतो मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये विदर्भात यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर, आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला डोलोमाइटच्या साठी आढळताना दिसतात. ठीक आहे, पण याच्यामध्ये साधारणतः मग कोणते जिल्हे ऑप्शन मध्ये दिसतात आपल्याला, इथे अमरावती दिलेलं का, अमरावती याच्यामध्ये नाही आपल्या ग्रुपमध्ये. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन कट होताना दिसतं आपल्याला पुन्हा. त्यानंतर इथे नांदेड आणि परभणी दिलं, नांदेड आणि परभणी सुद्धा आपल्या ऑप्शन मध्ये नाही आहे, आपल्याकडे नाही येताना दिसत आहे. इथे हिंगोली आणि वाशिम हे सुद्धा येत नाही. मग राहिलेलं काय आपलं यवतमाळ आणि रत्नागिरी हे येताना दिसतात. ठीक आहे, आणखी पुन्हा एक महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्या, याच्यामध्ये जो नागपूरचा भाग आहे, ठीक आहे, इथे दिसतंय का तर लक्षात घ्या सैसर प्रणालीशी संबंधित डोलोमाइट जो साधारणतः लक्षात घ्या कुठे आढळताना दिसतं मित्रांनो आपल्याला हे नागपूरमध्ये आढळताना दिसतं. ठीक आहे, या डोलोमाइटच्या संदर्भात हा एक प्रश्न पुन्हा महत्वाचा, हा एक फॅक्ट सुद्धा महत्वाचा दिसते की सैसर प्रणालीशी संबंधित डोलोमाइट हा महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतो, तर नागपूरमध्ये आढळतो मित्रांनो. ठीक आहे, हे तेवढं लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढे 14वा प्रश्न आहे. 14व्या प्रश्नामध्ये काय म्हणता लक्षात घ्या, काय म्हणताय रिकामी जागा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे असं म्हणतात. ठीक आहे ना, जो जिल्हा साधारणतः दिसतो आपल्याला कोणता, तो आपला सिंधुदुर्ग. या सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1997 मध्ये पहिला पर्यटन जिल्हा अशी साधारणतः आपल्याला इथं दर्जा दिलेला गेलेला होता. ठीक आहे, याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला सिंधुदुर्ग किल्ला हा याच्यामध्ये महत्वाचा आहे.
त्याच्यानंतर कोकण किनारा याच्यामध्ये महत्वाचा आहे, ठीक आहे ना. हे सगळ्या गोष्टी साधारणतः आपल्याला इथं महत्वाच्या दिसते, म्हणून साधारणतः लक्षात घ्या. कोणता आहे तर तो पहिला पहिला पर्यटन जिल्हा तो सिंधुदुर्ग येते. महाराष्ट्राची पुन्हा आपल्याला पर्यटन राजधानी सुद्धा विचारली जाऊ शकते. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. आता महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती मित्रांनो, तर ती आहे छत्रपती संभाजी नगर, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आणखी काय विचारलं जाऊ शकते, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका आपल्याला दिसत आहे, कोणता दिसत आहे तर तो जुन्नर दिसत आपल्याला. जुन्नर कुठे आहे तर हे आपल्याला दिसत आहे पुणे जिल्ह्यामध्ये. कुठे दिसत आपल्याला ते पुणे जिल्ह्यामध्ये. आपण फॅक्ट काय बघितले याच्यामध्ये, क्वेश्चन मध्ये विचारलेलं होतं की महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा विचारलेला होता आपल्याला. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा विचारलेला होता, आपण बघितलं उत्तर कसं दिसतं सिंधुदुर्ग. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी सांगितलेलं मी काय सांगितलेली, ही छत्रपती संभाजीनगर सांगितलेली, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका बोलताय, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका दिसतो आपल्याला, काय दिसतो तो जुन्नर दिसतो, जो पुणे जिल्ह्यामध्ये दिसतो, ठीक आहे. अशा पद्धतीने 14व्या प्रश्नाचं उत्तर येताना दिसतं, पर्याय क्रमांक 3 हे येताना दिसतं आपल्याला, ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न याच्यामध्ये, शेवटचा प्रश्न 2018च्या कंबाईन ग्रुप बी प्री एक्झाम मधला आपल्याला शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिसत आहे. तो शेवटचा प्रश्न काय म्हणता लक्षात घ्या, जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडल्या गेलेल्या आहे असं म्हणतात, ठीक आहे ना. कोणता, जालना जिल्हा, ठीक आहे ना. आता एकदा सांगतो मी, लक्षात घ्या. इथे दिसतं आपल्याला मित्रांनो जालना जिल्हा, ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा जालना जिल्हा. तर जालना जिल्ह्याच्या सीमा साधारणतः जर पाहायचं म्हटलं कशा पद्धतीने जोडल्या गेलेल्या, ठीक आहे. इकडे साधारणतः जर विचार करतो म्हटलं ईशान्येकडे आणि पूर्वेकडे, तर आपल्याला येताना दिसतं आपल्याला जिल्हा बुलढाणा जिल्हा. कोणता जिल्हा येताना दिसतो आपल्याला तो बुलढाणा जिल्हा, ठीक आहे. त्यानंतर पूर्व आणि आग्नेयकडे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर तिकडे येताना दिसतं आपल्याला परभणी जिल्हा येताना दिसत आहे, ठीक आहे. त्यानंतर जालन्याच्या दक्षिणेकडे आपल्याला येताना दिसतं बाउंड्री शेअर झालेली, ती कोणासोबत, जालन्याची ही बीड सोबत शेअर झालेली दिसतं, ठीक आहे. त्यानंतर थोडक्यात या बाजूला, ठीक आहे, पश्चिम आणि वायव्येकडे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर दिसतं आपल्याला, काय दिसतंय, छत्रपती संभाजी नगर त्या जिल्ह्यासोबत जालन्याची बाउंड्री शेअर झालेली दिसते, ठीक आहे. त्यानंतर थोडक्यात या बाजूला जर पाहायचं म्हटलं तर छोटासा जो भाग दिसते जनरली, ठीक आहे ना, जालन्याचा छोटासा भाग जी बाउंड्री शेअर झालेली दिसते आपल्याला, ती जळगाव सोबत बाउंड्री शेअर झालेली, ही जळगाव सोबत बाउंड्री शेअर झालेली जालन्याची बाउंड्री, ठीक आहे. अशा पद्धतीने मी इथे सांगितलेलं काय लक्षात घ्या की जालन्याची बाउंड्री ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यासोबत शेअर झालेली, त्याच्यामध्ये बुलढाणा येताना दिसतंय आपल्याला, परभणी येताना दिसतंय, बीड येताना दिसतंय, छत्रपती संभाजीनगर, आणि पुन्हा येताना दिसतंय आपल्याला कोणतं, मग तो जळगाव येताना दिसतंय, ठीक आहे. मग आता हे जिल्हे आपल्याला याच्यामध्ये शोधायचे कोणते कोणते, ठीक आहे. ज्याच्यामध्ये पहिला ऑप्शन बघतो आपण, त्याच्यामध्ये काय येताना दिसतं बुलढाणा, ठीक आहे. याच्यामध्ये बुलढाणा आहे का आपल्याकडे, आहे, काय अडचण नाही इथपर्यंत. त्यानंतर पुन्हा दिसतं आपल्याला काय दिसतं इथे, परभणी दिसते, तर परभणी सुद्धा आपल्याकडे आहे इथे, ठीक आहे, काय अडचण नाही, हे सुद्धा बरोबर. त्यानंतर बीड आहे का, तर बीड सोबत सुद्धा बाउंड्री शेअर होताना दिसतंय. आणि त्यानंतर दिसतं आपल्याला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर सुद्धा इथे दिसते आपल्याला. म्हणजे जालन्याची बाउंड्री ही साधारणतः आपल्याला बुलढाणा, परभणी, छत्रपती संभाजीनगर इथे आणि बीड याच्यासोबत शेअर होताना दिसतं पुन्हा, ठीक आहे. आणखी पुढे पाहू काय म्हणता लक्षात घ्या, पुढच्या ऑप्शन मध्ये पुढचं काय म्हणताय की इथे बुलढाणा आहे, ठीक आहे, काय अडचण नाही, बुलढाणा सोबत बाउंड्री शेअर होताना दिसतंय. पुढे दिसतं आपल्याला काय दिसतंय, वाशिम दिसतंय. तर वाशिम सोबत जालन्याची बाउंड्री ही शेअर होत नाही, कारण का की मध्ये काय दिसतं आपल्याला, इकडे हे बुलढाणा आणि परभणी आलेलं दिसतं, ठीक आहे ना, बुलढाणा आणि परभणी जिल्ह्याला दिसतंय जालन्याच्या बाजूला, आणि त्याच्या बाजूला परभणीच्या बाजूला इकडे दिसतं आपल्याला वाशिम दिसतंय, ठीक आहे ना. मध्ये बुलढाणा आणि परभणी हे जिल्हे आलेले दिसतात, त्याच्यामुळे वाशिम जिल्ह्याची बाउंड्री ही शेअर होत नाही कोणासोबत, तर आपली जालन्यासोबत शेअर होत नाही, म्हणून वाशिम याच्यामध्ये आलेला म्हणजे हा ऑप्शन काय होताना दिसतं आपल्याला, तो कॅन्सल होताना दिसतं, ठीक आहे. पुढे आता सी मध्ये काय म्हणता लक्षात घ्या, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येताना दिसतंय, काय अडचण नाही इथपर्यंत. त्यानंतर पुन्हा दिसतं आपल्याला जळगाव येताना दिसतं, ठीक आहे, जळगाव सुद्धा येताना दिसतं इथपर्यंत, बरोबर. त्यानंतर काय म्हणतं लक्षात घ्या, उस्मानाबाद म्हणता, ठीक आहे ना. उस्मानाबाद साधारणतः जर जनरली पाहायचं म्हटलं तर इकडे येताना दिसतं आपल्याला, इकडे येताना दिसतं आपल्याला मित्रांनो उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्हा आपला, ठीक आहे ना.
ठीक आहे. अशा पद्धतीनं बीड मध्ये आलेलं दिसतंय आपल्याला, जालना आणि उस्मानाबादच्या मध्ये, म्हणजे उस्मानाबादची बाउंड्री ही येताना दिसत नाही, म्हणजे हे सुद्धा याच्यामध्ये नाही. अशा पद्धतीनं हा सी सुद्धा कटलेला दिसत आहे. याच्यामध्ये फक्त ए. आता खाली ऑप्शन मध्ये जेव्हा बघतो आपण, तर फक्त फक्त विधान अ हे बरोबर, हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसत आहे. तर या पद्धतीने लक्षात घ्या, 15व्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे ना. अशा पद्धतीने जी काय आपली 2018चा जो काही कंबाईन ग्रुप बी प्री एक्झामचा पेपर होता आयोगाचा आलेला, त्याच्यावरचे सगळे पीवायक्यू या ठिकाणी झाले दिसते, जे टोटल 15 होते. ठीक आहे ना. ही पीवायक्यू साधारणतः लक्षात घ्या, चांगल्या पद्धतीने अनालिसिस केले, आपल्याला चांगल्या पद्धतीने कळू शकते. आणि विशेष म्हणजे अनालिसिस केल्यानंतर प्रॅक्टिस कशा पद्धतीने होते हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने कळते. सोबत आपल्याला नॉलेज सुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येते. प्रत्येक गोष्टीवरून आपला अभ्यास वाढतो साधारणतः. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपला अभ्यास वाढवायचा असेल तर अभ्यास वाढवण्यासाठी पुन्हा भारत कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून हेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफाय होतील आणि तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडणार नाही. आणि पुढच्या अशाच सिरीजसाठी आपण इथे कंटिन्यू करू. ठीक आहे. ज्याच्यामध्ये पुढे येणारा 2019चा क्वेश्चन पेपर असेल, 20चा असेल, 21चा असेल, 22, 23, 24 आणि 25 पर्यंतचे असे सगळे पीवायक्यूचे क्वेश्चन पेपर आपण प्रीचे पहिल्यांदा घेणार आहोत. त्यानंतर मेन्सचे आपण घेऊ. हे सगळं भूगोलाच्या बाबतीत होणार, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला मार्क येणाऱ्या 2026च्या कंबाईन ग्रुप बी प्री एक्झाम जी 14 जूनला होणार आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भूगोलामध्ये मार्क पडतील, हे आपल्याला होईल नेमकं. ठीक आहे ना. तोपर्यंत धन्यवाद.